रिक्वेस्ट आहे डोडो पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक डोडो यांनी टाकावे अशी मगदुमबाई यांची इच्छा आहे. डोडो कुछ बचा नहीं पे डाल के ले एक और यार. दोनों दोनों स्पिन कर लेग साइड. दोनों टर्न डालना डोडो. डोडो यांच्याकडे एक कला आहे, एकाच चेंडूमध्ये दोन्ही टर्न करतात. आम्ही लहानपणापासून आमच्या गार्डनमध्ये बघायचो. डोडो व माझे मित्र अक्षय सोनवणे हे वेळात वेळ काढून उपस्थित झाले. त्यांचं देखील सेक्टर चे गोल्डन मॅन अक्षय सोनवणे हे देखील उपस्थित झाले. कोण आहे बॉलर नेम काय मुजीब मुजीब संघाच्या वतीने पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो व यष्टी रक्षकांच्या या संपूर्ण क्षेत्ररक्षणामध्ये जर बघितलं तर यष्टी रक्षक एक चांगला धड धिक्काड व मोठा खेळाडू विजेंद्र यादव ठाणे बेलारपूर पट्ट्यातला नावाजलेला यष्टी रक्षक डोडो मुजीब संघाच्या वतीने पहिले व राईट आर्म राऊंड द विकेटने फुल टॉस फुल ओव्हर लाईनचा चेंडू आणि तितकाच चांगला टोलावलाय. चेंडू चाललाय दणदणीत चौकार. अंपायरला बघून आम्हाला चक्क टेनिस क्रिकेट मधला एक गोटे अंपायर त्यांची आठवण येते. ते देखील असाच निर्णय देतात, तसाच निर्णय काहीतरी देताना पंच संघाची धावसंख्या 4. एक चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू घेऊन येतोय तो मुजीब. आता मात्र हेलिकॉप्टर आणि डोडो चेंडू खाली. डोडो यांच्याबद्दल डिक्लेअर ओके. संघाची धावसंख्या झाली ती 5. चेंडू झालाय घोषित क्षेत्रात व एका धावसंख्येने धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली 5. डोडो यांनी जर डाय मारून कॅच पकडली तर मगदूम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तिसरा चेंडू घेऊन येतो मुजीब. हो स्लॉट मध्ये बॉल टाकलाय आणि तितकाच चांगला टोलवलाय आणि स्वतः संगनायक चेंडू खाली असताना पहिला हादरा पहिला गडी बाद होतोय तो प्रेम. एक चौकार लगावला त्यानंतर एक घोषित क्षेत्रात 5 धावा वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळत असताना व तितका चांगला चेंडू आणि चेंडू टोलावला. मात्र चेंडू एलिव्हेशन जास्त आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. स्वतः संघनायक स्वप्नील यांच्या मार्फत विकेट. 3 चेंडू 5 धावा व नवीन फलंदाज तेजस. क्षेत्ररक्षक काहीच बॉल चेंडूला ओळखू शकला नाही आणि चेंडू मजा घेत एक धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 6. 4 चेंडू 6 धावा. स्ट्राइक वर आहे तो प्रसाद. आणि हा शॉर्ट पिच बॉल होता. चेंडू चाललाय नाकाच्या समोरून. घोषित क्षेत्रात संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली 7. 5 चेंडू 7 धावा. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू मुजीब यांचा. बघूया काय करतो मुजीब. व्हॉट अ बॉल व्हॉट अ फील्ड बाय मुजीब. आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडून पहिला गडी बाद केलाय. कोण आउट आहे? तेजस.
तेजस यांची खेळी संपुष्टात. या बॉलमध्ये बघितलं तर बॉलरला गोलंदाजाला बॉल कळाला नाही कुठे आहे. डोडो मात्र चेंडू पडवळ. आम्हाला वाटत होते डोडोच विकेट घेत आहेत की काय. नाईस फिल्डिंग बाय डोडो. व आमचे मित्र लहानपणीचे मित्र रवी स्ट्राईक वर येताना संघाच्या वतीने दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तो. ऑन साइडला मारलाय चेंडू फेळीपर्यंत. आडव्या बॅटने खेळायचा चेंडू आणि चेंडू चाललाय 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या झाली आहे 14. दोन चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू व बॉल मारलाय तोपर्यंत एक आमच्या सेक्टरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे संजय शर्मा गुरु. रन 2 रन. 3 बॉल 16. आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू चाललाय सरळ 1 बाउन्स सीमारेषा पार. दणदणीत चौकार. बॅटिंग टीमला 2 बॉलची पॅनल्टी असणार आहे. तर फक्त क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाने 2 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ खेळायचा आहे. अतिरिक्त चेंडू टाकल्यास स्वतःचा लॉस असणार आहे. हो हो व्हॉट अ यॉर्कर बॉल डिलिव्हर्ड बाय संदीप. नाईस फील्ड डोडो. 5 चेंडू 21 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू संदीप यांच्याकडून स्ट्राईकवर आहे तो प्रसाद. ओ हो चेंडू चाललाय घोषित क्षेत्रात. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 22. या षटकात फक्त 4 चेंडू टाकायचे आहेत. पर्णिका 11 कृपया संघनायक व संघ मालक डोडो I would like to request please come on bowling mark and do only 4 ball for us. बॉलर नेम अनस. जवळजवळ 20 पावलांचा रनअप आणि आखूट टप्प्याचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरलाय. बॉल चाललाय दणदणीत तोपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलाय. रवी यांच्याकडे चौफेर फटकेबाजी करण्याची शैली आहे. आम्ही लहानपणीपासून बघायचो रवी यांची उंची बघितली तर जवळजवळ 4.5-5 फुटापर्यंतचा एक चांगला खेळाडू व तितकीच चांगली निर्धाव चेंडूची सांगतात. 2 चेंडू झालेले आहेत. संघाची धावसंख्या 23. फक्त 2 चेंडू टाकायचे आहेत. पर्णिका 11. मिस्टर डोडो प्लीज टेक अ नोट. व मारा करेल तो प्रसाद. एक स्टायलिश प्लेयर म्हणून ज्यांची ओळख आहे. चेंडू चाललाय घोषित क्षेत्रात. धावसंख्या झाली ती स्कोर 24. लास्ट बॉल आहे. लास्ट टू गो. आखूट टप्प्याचा चेंडू व मारण्याचा प्रयत्न. चेंडू लागलाय यस बॅट्समनला व मिसफिल्ड आणि त्याच मिसफिल्डचा फायदा करत
2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेत. चित्त्याच्या चपळाईने धावतोय रवी. शाळेमध्ये कधी एवढा धावला नव्हता तेवढा धावला. डोडो डोंगरे को लगाएगा देखो जरा. डोडो खुद बैटिंग के लिए आ जा. डोडो डोडो आप आ जाओ खुद बैटिंग के लिए, आपको बैटिंग देखने के लिए काफी लोग वेट कर रहे हैं. ए भाई डोडो का रिवर्स शॉट देखना है डोडो. मतलब सॉरी 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 आणि 27 धावांचं लक्ष असणार आहे पर्णिका 11 यांच्यासाठी. आमची विनंती आहे एकेश नायकर यांना क्षेत्ररक्षण सजून घ्या कृपया. आपल्याला पुढचे काही सामने खेळवायचे आहेत त्यामुळे वेळेचा अभाव असल्या कारणामुळे थोडीशी घाई करत आहेत ऑर्गनायझर टीम. पर्णिका 11 संघ मालक किरण आपणास विनंती आहे क्षेत्ररक्षक सजून घ्या. व आमचे लहानपणापासूनचे आमचे मित्र अशोक कांबळे कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर या. आम्हाला तुमचे समालोचन ऐकायचं आहे. सत्तावीस धावांचं लक्ष असणार आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा ठोकल्या त्या एके स्ट्रायकरने आणि 27 धावांचं लक्ष दिलंय ते पर्णिका 11 संघ मालक आमचे मित्र विजेंद्र डोडो. एक रिव्हर्स शॉट साठी ओळखले जातात. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. शरीर यष्टी बघितली तर जवळजवळ हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. वेळेचे बंधन आहे आपल्याकडे. आणि पुढचा होणारा सामना बोर वॉरियर्स वर्सेस फायटर 11. दोन्ही संघ मालकांनी कप्तान लोकांनी लवकरात लवकर टॉस साठी समालोचन कक्षात यावे. लवकरात लवकर या. हा. आणि ओपनिंग साठी आलेले शैलेंद्र यादव आणि खालती आहेत संजय शर्मा. बोर वॉरियर्स चे कर्णधार आणि फायटर 11 चे कर्णधार लवकरात लवकर टॉस का बॉस इथे टॉस साठी यायचा आहे लवकरात लवकर. सुमित नायर आपण त्यांचा टॉस उडून घ्यावा. आणि बॉलर बॉलिंग साठी आलेले आहेत प्रेम जोगदंड. भाऊ काय करतात आपल्या संघासाठी. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना प्रेम जोगदंड आपल्या संघासाठी. अठ्ठावीस धावांचा माफ करा 27 धावांचा पाठलाग करायचा आहे पर्णिका संघाला.
आणि हा उत्कृष्ट असा अंपायर चौकार. फायटरचे कर्णधार आणि परत एकदा षटकार. याच्या आधी चौकार मारलेला नाही, आता हा षटकार शैलेंद्र यांच्या बॅट मधून. कालच्या मानाने आज खूपच चांगला असा खेळ दाखवताना शैलेंद्र यादव. 3 बॉल 10 रन झालेले आहेत आणि परत एकदा शॉट लावलेला आहे. ओके, शॉट मारलेला आहे शैलेंद्र यादव यांनी. चार बॉल 14 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट असा फटकार शैलेंद्र यादव यांच्या बॅट मधून आणि परत एकदा हवेत चेंडू आणि काहीसा असं गोंधळलेला तेजस कांबळे. आणि शेवटचा चेंडू आणि हा परत एकदा उत्कृष्ट असा फटकार शैलेंद्रच्या बॅट मधून. काय होत आहे आणि एकच धाव आलेली आहे. अशा तऱ्हेने 1 ओव्हर नंतर 16 धावा पर्णिका संघाच्या. शेवटचा कॉल आहे फायटर 11 संघाच्या कर्णधारांसाठी. समोरच्या टीमचा कर्णधार येऊन उभं राहिलेला आहे कधीपासून, नाहीतर समोरच्या संघाला टॉस विन देण्यात येईल. सुमित नायर दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत, तरी टॉस उडून घ्यावा आणि कॅमेरा घुमा उधर जरा. दरे बघ ते चालू आहे बघ. AK वॉरियर्स. आपला 12th मॅन कुठं आहे? बॉलरचे नाव सांगायचं आहे. बाळू होलकर. हा पहिला बॉल. परत एकदा उत्कृष्ट असा फटकार मारलेला आहे शैलेंद्र यादव यांनी आणि प्रणित उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. बोर वॉरियर्स यांनी टॉस विन केलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आणि अशा तऱ्हेने विजेंद्र यादव उर्फ डोडो यांचे मैदानात आगमन झालेले आहे आणि खूपच उत्कृष्ट असे बॅट्समन आहेत ते. तुर्व्या गावात दररोज ते प्रॅक्टिस करतात रामतनू मैदानामध्ये. अक्षय तामाने AAA वॉरियर्सचे संघ मालक यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक आहे डोडो यांना. षटकार मारल्या, प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत, तर याची नोंद घ्यावी डोडो यांनी. अशा तऱ्हेने डोडो सर घोषित क्षेत्रामध्ये मारलेला आहे डोडो यांनी. डोडो आपलं पुढे 6 आहे, तर याची नोंद घ्यावी आपण. 3 बॉल 17 धावा झालेल्या आहेत.
9 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता आहे पर्णिका संघाला. तर काय करतायत डोडो आपल्या संघासाठी? 9 बॉल 10 रनांची आवश्यकता. आणि हा उत्कृष्ट असा फटकार मारलेला आणि हा परत घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. खूपच चांगला असा प्रयत्न करताना डोडो यांच्या मार्फत खूपच उत्कृष्ट अशी बॅटिंग करतायत. ते ट्राय करतायत फटकार मारण्याचा, पण हवेच्या हवा चालली त्यामुळे तो बॉल घोषित क्षेत्रामध्ये जात आहे. असा उत्कृष्ट असा फटकार डोडो यांच्या बॅटमधून आणि एक धाव पूर्ण करताना डोडो आणि संजय शर्मा. 5 बॉल 19 धावा झालेल्या आहेत. सात बॉलामध्ये 8 धावांची आवश्यकता आहे पर्णिका संघाला. आणि काय करतायत बालू आपल्या शेवटच्या बॉलमध्ये संघासाठी? आणि उत्कृष्ट असा फटकार संजय शर्मा यांच्या बॅटमधून आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आणि एक धावावरतीच 20 रन झालेले आहेत संघाचे. आणि पर्णिका 11 संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. बॉल किती झाले? ओव्हर ओव्हर. अरे ओव्हर संपलाय. पहिल्या बॉलला एक विकेट आला, परत एक डॉट केला आणि 4 बॉल लगातार एक 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 धाव आहे. सहा बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. लवकरात लवकर सामना चालू करून घ्या, वेळेचे बंधन आहे. आणि प्रत्येक संघाला सांगण्यात येत आहे की त्यांनी त्यांचा 12th मॅन इथं आणून द्यावा जर आपल्याला कन्फ्युजन होत असेल तर. 12th मॅनला इथं पाठवत जावा सगळ्यांनी स्कोरर पाशे. बॉलरचे नाव प्रवीण सोनकांबळे. आणि उत्कृष्ट असं गोलंदाजी प्रवीण कांबळे. भाऊ काय करतात आपल्या संघासाठी समोरच्या बॅट्समनला बीट करताना? प्रवीण सोनकांबळे आणि उत्कृष्ट असा फटकार संजय शर्मा यांच्या बॅट मधून आणि प्रणित यांनी कॅच पकडलेला आहे. सॉरी प्रेम यांनी पकडलेला आहे. प्रणित काय कॅच पकडत नाहीये. आणि अशा तऱ्हेने पर्णिका संघाला 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. आणि खूपच चांगला अशी गोलंदाजी अक्षय तामाने. एक षटकारासाठी स्वप्नील यांना अक्षय तामाने यांच्यातर्फे
500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना प्रवीण सोनकांबले white+1. तीन बॉल 5 धावांची आवश्यकता पर्णिका संघाला. आणि उत्कृष्ट असा फटकार स्वप्नील यांच्या बॅट मधून काय होतो बघा. आणि हा उत्कृष्ट असा षटकार. आणि अक्षय तामाने लवकरात लवकर स्वप्नील यांच्या फोनवरती 500 रुपये मारावेत. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत पर्णिका 11 संघातर्फे शैलेंद्र यादव यांनी 16 रन मारून या मॅचचे मालिकावीर ठरलेले आहेत. सॉरी, मॅन ऑफ द मॅच सामनावीर, माफ करा जरा मराठी जरा कच्ची आहे आमची.